मगाशी वादळ वारा वगैरे झाला आहे आणि 7, 7:30, 8, 8:30 वाजेपर्यंत ना पावसाचं पण चालू होतं आणि त्यानंतर झाड एक पडले. आपले जे सोनू मोनू आहेत त्यामधला सोनू पडला आहे. मग आता ते मुळीसहित उन्मळले की काय मला समजेना झाले. सत्यजित आल्यानंतर ते आता बघणार आहे आणि मग नंतर बांधायचं पण आहे. तुम्हाला दाखवते चला बाहेर. आता पाऊस थांबला आहे पूर्णपणे. लाईट पण नव्हती, बराच वेळ लाईट नव्हती. त्यामुळं मग बाहेर गेले नाही. आत्ता बघितलं तर झाड उन्मळून पडले. कसं आहे बघूया चला. खूप वादळ वारा झाला आहे आणि झाड हे म्हणजे उन्मळून पडले मुळीसहित. काही अंधारात मला समजेना पण झालं आहे. आणि समोर आमच्या इथं नारळाची झाडं आहेत तर नारळाच्या सुद्धा फांद्या, नारळ भरपूर असे पडलेले मगाशी. म्हणजे आवाज येत होता पडलेला. आणि वादळ वारं भरपूर झालं आहे. आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्यासुद्धा छोट्या छोट्या पडलेल्या आहेत. मगाशी मी बघितले बाहेर जाऊन पण. आणि आता हे झाड तर काही मला एकटीला असं नाही काढता येणार. सत्यजित आल्यानंतर आता हे काढून म्हणजे बाजूला करणार. थोडंसं त्याला टेकू वगैरे द्यायचा आणि त्यानंतर थोडंसं बांधून घालायचं सकाळपर्यंत व्यवस्थित. ते झालं तर ठीक. गुड मॉर्निंग सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सकाळी मी 8 वाजत आले असतील आत्ता आणि चहा ठेवला आहे. त्याच्या अगोदर माझी बाहेरची सगळी कामं आवरली आहेत. काल वादळ वारं सगळं असं सायंकाळपासून चालू होतं 6च्या दरम्यानपासून आणि भरपूर अगदी रात्री 11 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. त्यामध्ये आमचा सोनू कोलमडून पडला आहे. सोनू मोनू तुम्हाला माहीत असतील जर तुम्ही मला रेग्युलर फॉलो करत असाल तर. आणि खूप छान असं ते झाड आहे आणि भरपूर मोठा पाऊस झाला त्यामध्ये ते कोलमडून पडलं. मग तात्पुरतं त्याला थोडासा टेकू पण दिला आहे आणि बांधून पण ठेवलं आहे. तर आता बाहेर जाऊन दाखवते तुम्हाला काय अवस्था आहे ती. बाहेरचं सगळं मी स्वच्छ क्लीन सगळं आवरून घेतलं आहे कारण भरपूर वादळ वाऱ्यामुळं पालापाचोळा भरपूर पडलेला. त्यामुळे मला आता आज आवरायला थोडासा उशीर झाला आहे. चहा पिणार आहे आत्ता. बरोबर 8ला 2 मिनटं कमी आहेत आत्ता. आणि जो मी हेअर डोनेशनचा व्हिडिओ काल अपलोड केला आहे तर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. छान अशा कमेंट, पॉझिटिव्ह कमेंट आल्या. मस्त वाटलं की आपण काहीतरी चांगली गोष्ट केली आणि म्हणजे ती तुम्हा लोकांनासुद्धा आवडली. बऱ्याच ताईंच्या, दादांच्या कमेंट्स आल्या छान छान. आणि यातनं जरी कोण मोटिवेट झालं तरी माझ्यानं हा व्हिडिओ करण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. काल माझ्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीचा फोन आलेला व्हिडिओ बघितल्यानंतर. तिला पण काही माहिती नव्हतं म्हणजे मी हे असं हेअर डोनेट करणार आहे वगैरे हे असं. खूप छान असं म्हणजे बोलत होती ती की म्हणजे हे तुम्ही जे केलं आहे हे म्हणजे अगदी लाखोत एक गोष्ट आहे म्हणायला काही हरकत नाही असं म्हणजे ती म्हणत होती. शक्यच नाही म्हणजे इतके लांब केस, इतके छान सुंदर दाट, अगदी घनदाट केस होते माझे. ती जवळून तिनं बघितलेले आहेत आणि म्हणजे तिला विश्वासच बसला नाही की व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तिनं व्हिडिओ स्किप केला आणि मला फोन केलेला. म्हणजे खूप अशी छान मला पॉझिटिव्ह अशा कमेंट्स पण केल्या आणि त्याचबरोबर त्या विषयावर इतकं भरभरून बोलली ना मला मनाला अगदी समाधान वाटलं. आणि तिनं हे म्हणजे माझ्याकडं सांगितलं पण की तुम्ही हे व्हिडिओमध्ये बोलून दाखवा, नाव नका सांगू पण हे व्हिडिओमध्ये सांगा तुमच्या व्ह्यूअर्स किंवा जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना. खूप वेळ आम्ही गप्पा मारल्या, जवळजवळ 1-1.5 तास तरी आम्ही गप्पा मारल्या असतील. आणि बरेच दिवसांना आमचा फोन कॉल झालेला. तिनं हा व्हिडिओ बघितलेला म्हणजे बघायला थोडासा बघितला, अगदी 2-3 मिनटाचा बघितला म्हटली आणि लगेच म्हटली मला म्हणजे कंप्लीट व्हिडिओ बघण्यापर्यंत मला दम धरवेना म्हटली. आणि लगेच तिने व्हिडिओ स्किप केला आणि मला फोन केलेला. छान वाटतं अशा आपल्या जवळची माणसं ना आपल्याला इतकी छान साथ देतात, भरभरून आपल्यावर प्रेम करतात. हे बघितल्यानंतरच खूप छान वाटतं. चला आता आजपासून नवीन छान असे व्हिडिओ आपले सुरू होतील. आज मी आता हेअर कटिंग नंतरचा हा आजचा पहिलाच व्हिडिओ आहे. थोडंसं मला असं नाही वाटत की कॅमेऱ्यासमोर यायला कसं तरी वाटणं वगैरे नाही, बिलकुल. कारण माझी
केसांचं कटिंग करायची ही माझी मनाची तयारी होती, त्यामुळे मला त्या गोष्टीचं अवघडल्यासारखं वाटणं किंवा काय असं अजिबात नाही. कॅमेरा थोडंसं सेट करते. आंबे आणलेले आहेत काल, पाहिजे होते नैवेद्यासाठी म्हणून आणले. खूप महाग आहेत आंबे, तसे तर इतके महाग असताना आंबे आम्ही कधीच आणले नव्हते. आत्ता जवळजवळ मला वाटते काहीतरी बराच रेट आहे आंब्याचा. आणि मी सत्यजितला अगदी 1-2 आणून सांगितलेलं, तर त्याने ते इकडे जाऊन आंबे आणले. आता पाडव्यासाठी होतील, पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करायला. आपण गुढीपाडवा महाराष्ट्रातला नवीन वर्षाचा पहिला सण आहे, तर आता पाडव्या दिवशी छान असा आमरसपोळीचा स्वयंपाक होणार. आणि आत्ता मी चहा घेते, म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करावा आणि तुमच्याशी सुद्धा बोलावं. मला बिलकुल पण असं कॅमेऱ्यासमोर येताना म्हणजे असं अवघडल्यासारखं वाटत नाही आहे किंवा काय. आमच्या घरातल्या बऱ्याच जणांना व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे वाईट वाटलं की म्हणजे केस एवढे कमी केले, म्हणजे असं मला सगळेजण म्हटले. पण मला काहीच म्हणजे वाईट वाटण्याचं असं मी वाईट नाही वाटून घेतलं, कारण चांगल्या गोष्टीसाठी मी माझे केस दान केलेत. आणि त्या गोष्टीचं जर मी वाईट वाटून घेतलं तर ते माझं जो संकल्प आहे तो सार्थकी कसा लागणार. त्यासाठी मी नाही वाईट वाटून घेतलं. अगदी हॅपीली मी ह्या सगळे जर्नी, माझी केस वाढवण्यापासून ते कटिंग करण्यापर्यंत आणि डोनेट करण्यापर्यंतची जर्नी मी छान अशी एन्जॉय केली. थोडंसं गलबलून येत होतं, पण मी हॅपीली माझे केस डोनेट केलेत. तर हेच मला तुम्हाला पण सांगायचं होतं. आणि आता चला व्हिडिओला जस्ट स्टार्ट होते. आता माझा चहा इथं उकळला आहे, चहा घेते आणि त्यानंतर मग बाहेर जायचं आहे. सोनू मोनूची अवस्था दाखवते. सोनू तर कलमडून पडलेला, त्याला आम्ही बांधून घातले, थोडंसं आधार दिला आहे. आणि मोनूची अवस्था थोडीशी चांगली आहे, म्हणजे थोडासा वाकलेला, कारण बॅलन्स होत नाही आहे. खूप झाडं मोठी आलेत. आता तुम्ही म्हणाल सोनू म्हणून नवीन जर कोण सबस्क्रायबर असतील, जुने व्हिडिओ जर तुम्ही व्हिडिओ व्लॉग पाहिले तर तुम्हाला सोनू म्हणू कोण आहेत हे लक्षात येईल. मी अशी छान अशी नावं ठेवलेत माझ्या दोन्ही झाडांची. आणि बागेचा व्ह्यू पण दाखवते. आज मला कमळाच्या कुंडीमधलं शेवाळ पण काढायचं आहे. भरपूर असं शेवाळ झालं आहे. 5-6 दिवस झाले, म्हणजे गावी गेलो 2 दिवस आणि त्यानंतर आता येऊन पण 2 दिवस झालेत. आणि जवळजवळ 5-6 दिवस झाले त्यामधलं शेवाळच काढलेलं नाही आहे. उन्हामुळं जास्त शेवाळ तयार होते. तर चला थोडासा बागेचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवणार आहे. अगोदर दाखवून येते मग मी चहा घेते. चलो, आपली तुळशी माता आणि ह्या झाडाला मी असा आधार दिला आहे, बांधलं आहे. पूर्ण कलमडून पडलेलं. हे बघा इथं ना अशी कुंडी लावली इथं बुंध्याजवळ, तर पूर्ण हे झाड कलमडून पडलेलं असं जरासं वाकलंय. पण कॅमेरा मी इथे ट्रायपॉडला लावला आहे आणि आता बघते सोनू मोनूची काय काय अवस्था आहे. ते हे छोटं जे झाड आहे ते खूप जास्त नाही वाकलेलं, थोडंसं कल्लं आहे. पण मोठं झाड पूर्ण असं वाकून गेटवरती रात्री पडलेलं आणि त्याला चांगलं असं दोरीने वगैरे बांधून घातले. आणि बुंध्याजवळ इथं माती भरलेली कुंडी लावली आहे, जेणेकरून त्याला थोडासा आधार मिळेल. आणि जर नुसतंच वाकलं असेल तर ठीक आहे, पण जरा जरी मोडलं असेल ना तर मग पुढं जाऊन कदाचित ते वाळण्याची पण शक्यता आहे. तर तेच मी बघत होते काय काय झाले झाडांना ते, कारण खूप छान लहान असतापासूनची ही झाडं वाढवलेली आहेत आणि दिसायला खूप शोभिवंत आहेत, एकदम हिरवीगार अशी. कुंडीमध्ये इथं कमळाच्या कुंडीमध्ये भरपूर असं म्हणजे 6-7 दिवस झाले मी यामधलं शेवाळच काढलेलं नाही. तर आता सायंकाळच्या वेळेस बघूया शेवाळ काढणार आहे. आणि भरपूर पाऊस झाला आहे त्यामुळं अगदी हिरवगार असं झालं आहे आणि छान असं पाणी भरपूर झालं आहे ना इथं. आणि हे मनी प्लांट आहे ते तर खूप जास्त वाढलं आहे. तुम्हाला मी हात त्या पानावरती ठेवून पण दाखवणार आहे. बघा माझ्या तळ हाताच्या म्हणजे पूर्ण हाताच्या पंजापेक्षा सुद्धा मोठी मोठी पानं आहेत ही. बघा माझा हात पूर्ण मावून पण साईडला किती पान जास्त उरतं आहे बघा. इतकी मोठी मोठी पानं याची वाढलेली आहेत. आणि खरंच काल पाऊस झाल्यामुळं ना झाडांना खूप छान असं ओलावा पण मिळाला आहे
आणि जर असं जमिनीमध्ये पण भरपूर असं पाणी मुरलं गेलं त्यामुळे थोडंसं हिरवगार राहायला पण मदत होईल. वरून पाणी घालणं आणि पावसाचं पाणी याला खरंच खूप फरक आहे. आणि ही झाडं बघा किती छान अशी फुटलेली आहेत. ह्या मनी प्लांटलासुद्धा मला जरा सेट करायचं आहे, पण बघूया आता कधी होतं आहे काय. सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पुढंसुद्धा. आणि आता इकडच्या झाडांमध्ये ना हे झाड बघा 2 महिन्यापूर्वी याचं कटिंग केलेलं आणि आता बघा किती छान अशी पालवी फुटले. क्रोटॉन आहे हा, म्हणजे रंगीबेरंगी असा क्रोटॉन. आणि त्यानंतर इथं आहे तो कुंदा. कुंद्याला पण भरपूर फुलं लागायला लागलेत. ह्या झाडाला चांगली कुंद्याची फुलं लागलेत बघा, मस्त अशी लागायला लागलेत. आणि एकदम टपोरी, काल पाऊस पडला आहे त्यामुळे तरी जास्त वाढायला लागली फुलं. आणि छान छान अशी फुलं यायला लागली. झाड तर एकदम टवटवीत आणि हिरवंगार झाले. आणि मनी प्लांट दाखवते हे बघा. ह्या मनी प्लांटला मला कुंडीमध्ये लावायचं. बघूया आज जमलं तर लावणार आहे. तो व्हिडिओ पण शेअर करेन मी तुमच्याबरोबर. चला, आज मस्त एवढी फुलं मिळालेली आहेत छान छान अशी. आता बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत. आणि कालचा व्हिडिओ मला पोस्ट करायला खूप वेळ लागला, कारण काल मंगळवार होता आणि लाईट सारखी ये जा करत होती. नेटचा पण इश्यू होता आणि व्हिडिओ अपलोड व्हायला जवळजवळ सायंकाळ होत आलेली, म्हणजे 5च्या दरम्यान काहीतरी असा व्हिडिओ अपलोड झालेला. आणि त्यानंतर मग संध्याकाळपर्यंत ज्या जवळच्या नातेवाईकांनी वगैरे व्हिडिओ बघितला तर त्यांचे सगळ्यांचे फोन कॉल्स आले. खूप छान सगळे भरभरून बोलत होते ह्या विषयावर. आणि म्हणजे आजपर्यंत असं जवळपास म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये अशी गोष्ट नाही कोणी केलेली. त्यामुळं तर ती गोष्ट सगळ्यांना खूप नवखी आणि खूप वेगळी वाटत होती. आणि त्यांचं ते भरभरून बोलणं, आणि मी माझं सांगितलं ना माझी मैत्रीण काय काय म्हटली ते, आणि तिने सांगितलेलं की तुम्ही हे सगळं तुमच्या व्हिडिओमध्ये बोलून पण दाखवा, जेणेकरून ज्यांचे कोणाचे केस मोठे असतील, लांब असतील, यातनं एक जरी लेडीज इन्स्पायर झाली ना तरीसुद्धा म्हणजे खूप छान असं एखाद्या कॅन्सरग्रस्त, कॅन्सर पीडित महिलेच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम होऊ शकते. आणि हा व्हिडिओ खूप मोटिवेशनल असं झाला आहे असं तिचं पण म्हणणं होतं. खूप म्हणजे काल संध्याकाळपर्यंत माझं व्हॉट्सअप, कॉलिंग किंवा फोन घेणं, मेसेज हे सगळं चाललेलं आणि कमेंटला उत्तर द्यायचं. मग मी थोडंसं मागं ठेवलं, म्हटलं आज सकाळी कमेंटला उत्तर देऊया. आणि आता थोड्या वेळापूर्वी ना मी बसल्या बसल्या सगळ्यांच्या कमेंट जेवढ्या आलेत त्या सगळ्यांना कमेंटला मी म्हणजे रिप्लाय पण दिला आहे. म्हटलं आपण व्हिडिओमधनंच रिप्लाय देऊया, पण तरीसुद्धा कमेंटलासुद्धा मी रिप्लाय दिला आहे. आणि इथून पुढं ज्या काही कमेंट येतील त्यांनासुद्धा मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि अशा काही गोष्टी असतील की महिलांनी केल्या पाहिजेत. मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून जेव्हा सुरुवात करतो ना त्यावेळी आपण दुसऱ्याला सांगू शकतो आहे, यावरती म्हणजे माझा विश्वास आहे. एखादी गोष्ट आपण केलेली नाही आणि दुसऱ्याला सांगणं हे योग्य नाही असं आहे. मग आता मी सांगू शकते, कारण मी हेअर डोनेट केले, माझा व्हिडिओ पण बघा म्हणून सांगू शकते, किंवा तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मी देऊ शकते. आणि त्याचबरोबर ज्या संस्थेला किंवा ज्या हॉस्पिटलला मी माझे केस दान केलेत तिथला ॲड्रेस वगैरे हे मी सगळं देऊ शकते, मोबाईल नंबर देऊ शकते, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे हे सगळं व्हिडिओमधनं तर माहीतच झालं आहे. पण यदा कदाचित जर हा व्हिडिओ कधी कुणाला बघितला आणि वाटलं, म्हणजे हे 1-2 व्हिडिओ बघितले आणि वाटलं की बाबा चला आपल्याला आपले हेअर डोनेट करायचे, तर तुम्ही नक्की ही गोष्ट म्हणजे आवर्जून करा. कारण केस ही अशी गोष्ट आहे ना, अगदी वर्षभरामध्ये, आत्ता माझे जरी एवढे छोटे असले हे केस तरी वर्षभरामध्ये खूप लांब होणार आहेत, ही गोष्ट मला माहिती आहे. कारण माझ्या सगळ्यांच्या केसाला वाढ असते असं नाही बरं का, पण ना माझ्या केसाला खूप वाढ आहे. आता तुम्हाला 7-8 महिन्यामध्ये दिसणारच आहे, आपले रोज व्हिडिओ असणारच आहेत, त्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहेत केसांची वाढ किती होणार आहे काय. आणि मी काल रात्री व्यवस्थित छान असं ना केसांना तेल लावून असं मुरवलं चांगलं, आणि आत्ता केस धुतलेत त्यामुळे थोडेसे ओलसर आहेत. आणि आठवड्यातनं 2-3 वेळेला ही प्रोसेस मी करणार आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला नवीन ना माझ्याकडं हेअर ग्रोथसाठी काही रेमेडीसुद्धा मी करणार आहे, तर त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. आणि ते लावल्यानंतर केस ऑटोमॅटिकली लांब व्हायला मदत होणार आहे. तर ह्या अशी आपली नेक्स्ट जर्नी चालू झाली आहे म्हणायला काय हरकत नाही. तुम्हाला छान छान अशा
हेअर ग्रोथसाठी काही रेमेडी पण मी घरगुती दाखवणार आहे. केसांना मालिश कसं करायचं किंवा आपण तेल लावताना कुठली पद्धत वापरायची हे सगळं. कारण मी गेल्या 3 वर्षामध्ये ना माझे केस तर ऑलरेडी वाढायचे, पण मला डोनेट करायच्या निमित्तानं मी काय काय करत होते हे सगळं तुम्हाला मी अपकमिंग व्हिडिओमधनं सांगत जाणार आहे, जेणेकरून तुमचेसुद्धा केस जर तुम्हाला ग्रोथ लेवल वाढवायचे असेल तर तुम्ही हे उपाय पण करू शकता. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आज कोणती रेसिपी वगैरे काही नाही, फक्त कालच्या व्हिडिओचा मला रिप्लाय पण द्यायचे होते, काही कमेंट्स आले होते त्याबद्दल पण बोलायचं होतं. खूप सगळ्या ताईंनी, त्यामध्ये सुरेखाज व्लॉग म्हणून आहेत, त्या ताई पुण्याच्या आहेत. खूप छान असे त्यांचे व्हिडिओ असतात त्या, आणि माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, त्यांनीसुद्धा छान कमेंट केली. त्यानंतर क्रांती आहिरे ताई, त्यांनी पण कमेंट केली. कमेंट वाचल्यानंतर खूप मला असं इतकं असं भरभरून पावल्यासारखं वाटलं ना, काय सांगू. म्हणजे प्रत्येक कमेंट मी अगदी 2-2, 3-3 वेळा वाचली. त्यानंतर श्वेता देसाई, लतिका आणि अजून बऱ्याच जणींची आहे कमेंट. काही नवीन पण कमेंट आहेत. चारू कुलकर्णी म्हणून कोणतरी आहे. नवीन व्ह्यूवर्स पण आहेत. एक दादा पण आहेत, नवीन आहेत. तर त्यांनी त्या कमेंट केलेल्या आहेत. भारी वाटतं आहे एखाद्या नवीन व्ह्यूवर्ससुद्धा आपल्या ह्या व्हिडिओवर येऊन छान अशी कमेंट करतो ना ज्यावेळी, त्यावेळी खरंच खूप वाटतं की आपण व्हिडिओ बनवला हे बरं झालं, जेणेकरून ज्यांना माहीत नसेल ना तर त्यांना ही गोष्ट माहीत पडली आणि याचा उपयोग त्यांच्या आयुष्यामध्ये ते पण करू शकतील. तर चला, आजचा व्हिडिओ हा असा होता. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन एका व्हिडिओसोबत मी उद्या तुमच्याबरोबर म्हणजे गपशप मारायला येणारच आहे. नवीन व्हिडिओ असणार आहेत, रेसिपी, व्लॉग काय असेल ते मग शेअर करणारच आहे मी. ज्या काही युजफुल गोष्टी असतील तर त्या अशा. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद.